नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचेतान् संस्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. नमो गंगे महागंगे महादेवस्य वल्लभे वहते त्वां महादेवी गोदावरी नमोस्तुते. गंगा गोदावर्यै नमः नमस्करोमि. ओम देवानांच ऋषीणांच गुरुं कांचन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतिं. बृहस्पतये नमः नमस्करोमि. नमस्कार. मी पंडित मंदार श्रीकृष्णदेव, तीर्थपुरोहित श्री क्षेत्र नाशिक. आज आपण बघणार आहोत 27 ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव आणि त्यांचं वैशिष्ट्य. तर या व्यक्ती स्वभावाने शांत, समंजस, विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या, निरीक्षण शक्ती चांगली असून छोट्या छोट्या गोष्टींची दखल घेतात, मेहनत, शिस्तप्रिय असतात, जबाबदार असतात, इतरांना मदत करण्याची वृत्ती मनापासून असते. मनाने संवेदनशील असल्यामुळे जवळच्या व्यक्तीच्या बोलण्याचा परिणाम यांच्यावर लवकर होऊ शकतो. स्वतःच्या कामात परिपूर्णता आणण्याचा प्रयत्न करतात. वैशिष्ट्य: बुद्धिमत्ता, संवेदनशीलता, मेहनत, नियोजन या जन्मतारखेचे प्रमुख गुण मानले जातात. योग्य दिशा मिळाल्यास शिक्षण, लेखन, व्यवस्थापन, संशोधन, अध्यापन, व्यवसाय किंवा सर्जनशील क्षेत्रात चांगली प्रगती या व्यक्ती करू शकतात. यांच्याकरता शुभ अंक आहे 2, 7, 11, 20 आणि 29 हे अंक यांना शुभ मानले जातात. यांना शुभवार आहे बुधवार आणि सोमवार हे यांच्यासाठी शुभ मानले जातात. उपासना: गणपतीच्या मंत्राचा 108 वेळा यांनी जप करावा किंवा सोमवारच्या दिवशी शिवपूजन करून शिवमंत्राचा जप करावा. जन्मदिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता आपण बघणार आहोत 12 राशींचं दैनिक राशी भविष्य. सुरुवातीला अर्थातच मेषरास. आज कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आर्थिक बाबतीत घाईने निर्णय घेऊ नका. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी मनमोकळा संवाद झाल्याने गैरसमज दूर होतील. आरोग्याची काळजी घ्या. शुभ अंक आहे तुम्हाला 9. शुभवार आहे मंगळवार. हनुमंतांची उपासना करून हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्राचं पठण करा. वृषभ रास. आर्थिक नियोजनासाठी दिवस चांगला आहे. व्यवसायात चांगल्या संधी मिळू शकतात. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. मात्र अनावश्यक खर्च टाळणं हिताचं ठरेल. शुभ अंक आहे 6. शुभवार आहे शुक्रवार. देवीची पूजा करून तिच्यासमोर शक्य असल्यास दिवा लावावा. मिथुन रास. नवीन कल्पना पुढे उतरवण्यासाठी, समोर आणण्यासाठी दिवस अतिशय चांगला आहे. कामात संवाद कौशल्य उपयोगी पडतील. मित्र किंवा सहकाऱ्यांकडून चांगली माहिती मिळू शकते. व्यवहार करताना कागदपत्र नीट बघा. शुभ अंक आहे 5. शुभवार आहे बुधवार. उपासना: गणपतीला दुर्वा अर्पण करून गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करा.
कर्क रास, आज निर्णय घेताना परिस्थितीचा विचार शांतपणाने करा. घरातील एखाद्या विषयावर तुमचं मार्गदर्शन चांगलं ठरू शकतं. आर्थिक स्थिती सामान्य राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता आणावी. शुभ अंक आहे 2, शुभवार आहे सोमवार. उपासना, भगवान शिवाला जल अर्पण करून मृत्युंजय मंत्राचा जप करा. सिंहरास, आज आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. व्यवसायात नवीन संपर्क फायद्याचे ठरतील. कुटुंबातील व्यक्ती तुमच्या निर्णयाला पाठिंबा देतील. मात्र अहंकार किंवा हट्टीपणा मात्र अवश्य टाळा. शुभ अंक आहे 1, शुभवार आहे रविवार. सूर्यदेवाला तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करा. कन्या रास, आज नियोजनबद्ध काम केल्यास मोठं यश मिळू शकेल. नोकरीत चांगली जबाबदारी वाढेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मार्गदर्शन सुद्धा लाभेल. आरोग्यासाठी नियमित दिनचर्या पाळा. शुभ अंक आहे 5, शुभवार आहे बुधवार. उपासना, गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा. तर इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठे जाऊ नका, बघत रहा आपलं नाशिक, आपली रास. तर मंडळी, विश्रांतीनंतर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत आहात आपलं नाशिक, आपली रास. पुढे तुळ रास. आज संबंधामध्ये समतोलता राखणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्यवसायातील भागीदारीतून लाभ मिळू शकतो. नोकरीत नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात संवाद वाढवा. खर्च आणि बचत यांचा योग्य समतोल साधा. शुभ अंक आहे 6, शुभवार आहे शुक्रवार. महालक्ष्मीची पूजा करून कमळ किंवा सुगंधी पुष्प तिला अर्पण करा. वृश्चिक रास, आज एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी चिकाटी आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत अचानक फायदा होऊ शकतो. तरी जोखमीच्या गुंतवणुकीपासून दूर राहा. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. शुभ अंक आहे 9, शुभवार आहे मंगळवार. हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या आणि लाल फूल अर्पण करा. धनुरास, आज नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतात. प्रवासातून लाभदायक संपर्क होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. शुभ अंक आहे 3, शुभवार आहे गुरुवार. भगवान विष्णूची पूजा करून नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा जप करा.
मकर रास, आज मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळताना दिसेल. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीची चिन्ह दिसतील. पैशांबाबत शिस्त ठेवणे फायदेशीर ठरणार आहे. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील आणि त्या यशस्वीपणे सुद्धा पार पडतील. शुभ अंक आहे 8. शुभवार आहे शनिवार. उपासना, शनिदेवाला काळे तीळ अर्पण करा. गरजू व्यक्तीला दान द्या. कुंभरास, आज नवीन विचार आणि कल्पना तुम्हाला पुढे घेऊन जातील. कामात बदल करण्याचा विचार असल्यास योग्य माहिती गोळा करा. मित्रांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. मात्र अनावश्यक वाद टाळा. शुभ अंक आहे 8. शुभवार आहे शनिवार. उपासना, शनिदेवाची उपासना करून शं शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. मीन रास, आज मनातील संभ्रम दूर होण्यास मदत मिळेल. व्यवसायात चांगली संधी मिळू शकते. कुटुंबातील व्यक्तीशी भावनिक संवाद होईल. खर्च वाढू शकतो, त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक आहे. आध्यात्मिक कार्यातून चांगली मनःशांती मिळेल. शुभ अंक आहे 3. शुभवार आहे गुरुवार. उपासना, विष्णू किंवा दत्तात्रयांची पूजन करून पिवळ्या वस्तूंचे दान करा. तर हे होतं आजचं 12 राशींचं दैनिक भविष्य. भविष्य हे एक दिशादर्शक आहे, पण मेहनत आणि कष्ट याला पर्याय नाही. तरी मेहनत घ्या, कष्ट करा आणि आपला दिवस आनंदाने व्यतीत करा. सगळ्यांना शुभम भवतु.